नमस्कार, मी एन्नार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधारे चॅनलवर. तर मित्रांनो, आज मी एक बुकिंग घेतली आहे. आज मी बांबू नर्सरीमध्ये, जिथे मिलिंद पाटील जे आहेत ना, त्यांच्या नर्सरीमधून प्लांट भरले आणि हे प्लांट घेऊन मला जायचे रत्नागिरीमध्ये 2 ठिकाणी, म्हणजे उक्षी म्हणून गाव आहे, त्याच्यानंतर संगमेश्वर आणि चिपळूणमध्ये आतमध्ये एका ठिकाणी खाली करायची, अशी 3 डिलिव्हरी आहेत. तर आता वाजलेत 9:40 झालेत सकाळचे. तर चला निघूया पटापट. ही 3 डिलिव्हरी आजच्या आज द्यायचे आहेत. तर कसं काय होते हे जर्नी बघूया. आणि कोणाचा तरी फोन येतोय. हां, तर कशी होती जर्नी बघूया पटापट. उक्षी पहिलं लोकेशन आहे, उक्षी रेल्वे स्टेशनच्या जवळपास कुठेतरी आहे. बघूया किती वाजता पोहोचतोय. चला पटापट तिथे जाऊया. त्याच्यानंतर संगमेश्वर. चला. तर आता आपण ना बरोबर औरोजमध्ये पोहोचलो आहे. हे बघा, ही जैतापकर कॉलनी. अगोदर गायत्री इथे राहायची. तर चला पटापट जाऊया. नाश्ता पाणी वगैरे झाला आहे. फक्त आता डिझेल टाकायचं बाकी राहिलं आहे. पुढे कुठेतरी पेट्रोल पंपला थांबून ना डिझेल फुल करूया आणि चालत राहूया. इथे आता सध्या तरी पाऊस नाही आहे, पण 2 दिवस कोकणामध्ये, म्हणजे आमच्या घराच्या इथे एवढा पाऊस लागला काय विचारू नका. आज सकाळी घरातून बाहेर पडताना सुद्धा भरपूर पाऊस होता. कोकणात आता हे 2-3 दिवस मस्त पाऊस पडला आहे आणि सगळीकडे बघा हिरवंगार झालं आहे मस्तपैकी. आणि ज्याची आतुरता एवढे दिवसापासून होती की पाऊस कधी येणार, पाऊस कधी येणार. जवळजवळ अर्धा जून महिना घालवला आणि फायनली कोकणात पावसाने हजेरी लावली. आता काय इथे नाही आहे, पण पुढे लागेल कदाचित. करूया मग, टेन्शन नाही. एकदा फुल केलं की 2 पॉईंट आहेत माझ्या गाडीमध्ये. बघा, बघूया किती रुपयाचं बसतंय. चला. इथे ना डिझेलचा रेट 99.83 आहे, म्हणजे जवळजवळ 100 रुपये म्हटलात तरी हरकत नाही. 824 डिझेल वगैरे फुल करून झालं आहे. किती वाजले? बरोबर 10 वाजले. आणि आपल्याला 3 डिलिव्हरी आहेत, त्यामुळे आता जास्त कुठे टाइमपास नाही करणार आहे. पटापट आपण पहिल्या आधी उक्षीच्या गावात पोहोचूया. उक्षी रेल्वे स्टेशन पासून ना आतमध्ये कुठेतरी आहे. तर ज्यांची ते प्लांट घेऊन जातोय, तर ते बोललेत पालीत पोहोचला की मला कॉल कर, मी पुढे येऊन थांबतो म्हणून. तर जाऊया, बघूया आता आपल्याला पालीत पोहोचायला किती वेळ लागतो. नॉनस्टॉप पालीत जाऊया, थांबूया नको कुठे. आज जेवणाचं काय खरं नाही वाटतं. चालत राहूया चालत, कारण 3 डिलिव्हरी आजच्या आज झाल्या पाहिजेत, नाहीतर गोंधळ वाटत. ओणीला पोचलो मित्रांनो, ओणी. आणि मस्त तुफान पाऊस सुरू झालाय. भारी वाटतंय गाडी चालवायला. असला पडतोय बघा. सगळीकडे थंडगार करून टाकलंय. भारी वाटतंय, भारी. हा 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 हा, असं पडत राहायला पाहिजे, पडत. भारी वाटत. लांजात पोचलो मित्रांनो. बरोबर आता 12 वाजलेत आणि मी लांजात पोचलो. 2-अडीच तास लागले मला. कुडाळातून 9:40ला काहीतरी निघालेलो. 2.5 तासात लांजात पोचलोय. लांजात बऱ्यापैकी काल पाऊस पडलाय. सगळीकडे चिखल दिसतोय. हा बघा, चिखल झालाय, चिखल. आज थोडा पाऊस कमी आहे, पण काल मस्त पाऊस पडला भरपूर. आता आपण पालीत जाऊया आणि त्यांना कॉल करूया. आपल्याला जायचंय उक्षी रेल्वे स्टेशनच्या इथे कुठेतरी. आपली पहिली डिलिव्हरी आहे जायची. नजरिया लागे नहीं कहीं पालीत पोहोचलो मित्रांनो. पालीत आय थिंक आठवडी बाजार आहे आज. हे बघा, वाव मस्त. आठवडी बाजार. आणि या ब्रिजमुळे ना भारी झालंय काम. आठवडी बाजार जो लावतात ना, त्यांच्यासाठी एक नंबर काम झालंय. फक्त एकच हे, आठवडी बाजार झाला ना की त्याच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे संध्याकाळी संपला की कचरा भरपूर असतो. हा, इथे प्लॅस्टिक वगैरे सगळं, त्याच्यावर बंदी आणायला पाहिजे. कचरा इथे जे लोक दुकान लावतात ना, त्यांनी कचरा नाही केला पाहिजे इथे. असं काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे.
आता आपल्याला इथून राईट घ्यायचं आहे, पण राईट कुठे दिसतच नाही. अरे देवा, इथून आपली गाडी जाईल. अरे गोलमो का ना गयो, जवला इथे. हा हॅलो, हा पालीत पोहोचलो आम्ही. हो इथून राईट घेणार आहे. चालेल. म्हणजे आता मी भाव नदीला बाहेर पडलो ना की साधारण किती किलोमीटर येऊ पुढे? हां हां बोला. वांद्री आणि वांद्रीच्या 1-2 ते 3 किलोमीटर पुढे उक्षीचा फाटा लागतो. डाव्या बाजूला पूल दिसतो उक्षीचा. आलं लक्षात. हां पूल दिसतो डाव्या बाजूला. हां त्या फाट्यावरती थांबला. ठीक आहे चालेल. चला त्यांना कॉल करून सांगितलंय. आता इथून आपल्याला ना अर्धा पाऊण तास लागेल. पटापट जाऊया तिथे. गोलमो होय हो काका बाजू. आपल्याला इथून आता राईट घ्यायचा आहे. थोडासा रॉंग साईडने गाडी टाकतोय. हे बघा, ब्रिज खालून रॉंग साईडला गाडी टाकली. आता इथून राईट. मस्त पाऊस आला परत. एक गोंधळ होतोय माझ्या गाडीला ना, पॉवर विंडो नाही आहेत, त्यामुळे त्या साईडची ग्लास बंद. पाऊस आला की बंद करायला ना एवढा त्रास होतो. अरे बापरे, गोंधळ होतो. आणि कंटिन्यू पाऊस लागत नाहीये, बंदच ठेवायला. मध्येच जातोय पाऊस, मध्येच येतोय. त्यामुळे पाऊस गेला, ऊन आलं की परत खोलावी लागते, नाही तर गरम होते. चला पटापट. हा रोड काय तुम्हाला माहिती आहे. या रोडने मी बऱ्याच वेळा या रोडने गेलोय. हे बाजारातून नेली ती बघा. हो सावकाश बिचारी भिजतायत. अरे रे, आजी आणि त्यांना गाडीत घेऊ. हा सांगितलं पण नाही त्यांनी, थांबा बाबा आम्ही येतो असं नाही. इथलीच असतील कदाचित, बाजाराला आलेले. चला, भाव नदी इथून बरोबर 9 किलोमीटरवर आहे. म्हणजे 10-15 मिनिटात आपण भाव नदीला पोहोचू. इथून पुढे म्हणजे अर्धा तास लागेल जास्तीत जास्त आपल्याला. हे बघूया. चला. आई रे मिलन तो है, 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 आई रे मिलन. अशा प्रकारे मी आता हायवेला बाहेर पडलोय. बघा, इथून आपल्याला थोडंसं 100 मीटर रॉंग साईडने जाऊन त्या रोडला टाकायची गाडी. थोडं रिस्की आहे. आणि हा भाव नदीचा पूल क्रॉस केला ना, तिथे बोलले वांद्रीचा काहीतरी पूल येईल, तिथे पुढे येऊन थांब बोललेत ते. तर चला बघूया. आता पटकन पोहोचू आपण. बरोबर ना 12 वाजून 49 मिनिटं झाली. पोहोचलोय मी त्या लोकेशनला. बरोबर 1 वाजला आहे बघा. 1 वाजता मी पोहोचलोय लोकेशनला. नाही, उक्षी म्हणून काहीतरी गाव आहे बघा. बोर्ड दिसतोय. वायपर मारूया. दिसला बरोबर. हॅलो तुम्ही कुठे आहात आता? मी ते उक्षी म्हणून बोर्ड आहे बघा, त्या बरोबर त्या तिथे पोहोचलोय. लेफ्ट साईडला उक्षी म्हणून दाखवतोय. मी तिथं पूल दिसतोय खाली तुम्हाला. खाली, इथून खाली रस्ता गेलाय का पुढे जाऊन? उक्षी म्हणून म्हणजे तुम्ही कुठून भाव नदीवरून पुढे गेलात? हा भाव नदीवरून पुढे गेलात. आलो. भाव नदीवरून हायवेलाच. हायवेला आहात ना. हो. तिथं उक्षी म्हणून जो बोर्ड आहे ना, तिथून खाली रस्ता येतोय बघा. डाव्या साईडला एक मातीचा रस्ता गेलाय खाली. नाही, मातीचं नाही, याचाच डांबरी रस्ता आहे आणि पूल दिसतोय. चालेल, त्या पुलावरून पलीकडे यायचं आहे का? पुलावरून पलीकडे यायचं. हा. आणि तिथं मामांची मिसळ म्हणून हॉटेल आहे, तिथं तुम्ही थांबा. तिथं चहा पाणी घ्या. आम्ही सांगतो त्यांना, मामांना सांगतो. सुट्टणकर म्हणून सांगितलं ना, तर ते तिथून आम्ही येतोच, पोचतोच आहोत तिथं. पोचा. ठीक आहे. थँक्यू. मामांची मिसळ. ठीक आहे. असं हॉटेलचं नाव आहे. काय हरकत नाही. मामांची मिसळ. हा.
आणि पोलीस चौकी आहे, बाजूलाच मामांची मिसळ हॉटेल आहे, फेमस आहे ते तिकडे, कोणालाही विचारलं तरी सांगतील. चालेल 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 चालेल. हा पुलावरून हा बघा, इथून डाव्या साईडला रस्ता गेलाय, राईट साईड जयगडसाठी पण हा रस्ता जातो. तर आपण लेफ्ट घेऊया. हा पण युटर्न मारतो. काय नाव आहे काय माहिती. हे बघा, रत्नागिरी जयगड. जयगडला हा रस्ता गेला. इथून ना जयगड 45 किलोमीटर, रत्नागिरी 25 किलोमीटर. आपण जयगडला जाताना कुठून जातो माहिती आहे? तिकडनं जातो. काय म्हणतात ते, संगमेश्वर मधून राईट घेऊन ह्या रोडने आपण पहिल्यांदाच आम्ही जाणार आहे. बघूया चला. खूप मस्त पूल आहे. बऱ्याच वेळा मुंबईला जाताना हा पूल बघितला होता, पण या पुलावरून जायचा कधी योग आला नाही. हे बघा, उक्षी पूल. पुलाचं नाव आहे उक्षी. अरे बाप, चला चला चला. वा, मस्त आहे बघा. नदीला अजून तेवढं पाणी भरलं नाहीये, पण पावसाळ्यात ही तुडुंब भरून वाहत असते. तुडुंब वरपर्यंत पाणी असतं इथे. पुढे आय थिंक जंक्शन असेल. हे बघा, पोलीस चौकी बरोबर इथेच आहे. इथेच थांबूया आपण इथे. हे बघा, मामांचे हॉटेल मिसळ फेमस आहे वाटतं इथे. चला बघूया, काहीतरी खाऊन घेऊया. आणि नंतर काय आपल्याला मिळणार नाही, वेळच मिळणार नाही. चला जाऊया, बघूया कशी आहे मिसळ. मामांच्या हॉटेलची मिसळ ऑर्डर केली आहे. बघूया खाऊन. फेमस आहे म्हणे. मोठी होती. पावसामुळे वातावरण बघा काय मस्त झालंय, थंडगार करून टाकलंय. येऊ दे त्यांना, तोपर्यंत वाट बघतोय. माझी मिसळ खाऊन काय झाली, थोडी पेटपूजा झाली. आता संध्याकाळपर्यंत बघायला नको काय वाटते. जेवणाचा काय रात्री डायरेक्ट. आता आज मिसळीवरच राहायचं दिवसभर. ते लोक आली हा, हे बघा, या गाडीने आले. ह्या गाडीला आपल्याला आता फॉलो करायचं आहे. इथून 1.5 किलोमीटरवरच आहे. मी हायवेवरून फक्त 1.5 किलोमीटर ते ब्रिज क्रॉस करून फक्त येऊन थांबलो आहे. आणि इथून पुढे कुठेतरी 1-1.5 किलोमीटरवर त्यांचं घर आहे. घर की काय आहे ते बघूया चला. तिथेच का आपण ना डोंगरात वरती चढतोय. हा जो रस्ता आहे ना, वरती जातोय डोंगरात. आणि राईट साईडला मध्ये जो व्ह्यू दिसतोय ना, आपला मुंबई गोवा हायवे, आणि ती नदी दिसते मस्तपैकी. हे बघा, असं काहीसं लोकेशन आहे. हे घर दिसतंय, छोटंसं फार्म हाऊस कसं बांधून ठेवलंय. इथेच खाली होणार आपले. हे बघा, असं काहीसं लोकेशन आहे ते फार्म हाऊस टाईप. आणि ही आपली झाडं इथे खाली होणार आहेत. इथेच खाली होतील. तर हे सर आहेत, यांनीच ऑर्डर केली आहे ती. उतरूया, पटापट खाली करतो, मग आपण पुढच्या लोकेशनला जाऊया. झाली आपली गाडी खाली. बघा, एवढी झाडं काजूची. चला खाली एकदाची. आता ही थोडीशी झाडं आहेत ना, 27-28 झाडं आहेत ते बांबूपर्यंत. ती संगमेश्वराला जायची आणि त्याच्या पुढची चिपळूणच्या तिकडे आतमध्ये. चला फटाफट गाडी पॅक करून घेतो, मग निघूया आपण. इथे या मॅडमचं आणि या सरांचं इथे झाडं घेऊन आलेलो. आता खाली झाली आहेत. आता इथून मी पुढे जाणार आहे. तर
खूप छान अगदी कोऑपरेट केलं त्यांनी आणि झाडं इतकी जपून आणली. थँक्यू थँक्यू. लहान बाळाला धरून आणल्यासारखं त्यांनी आणलेली आहे हो हो आणि पुन्हा उतरवायलाही आम्हाला मदत केली. थँक्यू. खूप छान वाटलं. हो हो चालेल. चला. थँक्यू. हो हो हो. चला. चला आता आता इथून डायरेक्ट ना मी संगमेश्वरला जाणार आहे आणि हा थोडा वरती डोंगराळ भाग आहे, वरती आलोय मी. आणि येताना राईट साईडला जो व्ह्यू दिसत होता ना, नेक्स्ट लेवल होता. मस्त मुंबई गोवा हायवे दिसत होता खाली आणि तो साईडला नदी. बघूया जर इथून आता जर दिसला ना तर थांबून तुम्हाला आवर्जून दाखवेन. चला मस्त रोड आहे, एकदम छोटासा रोड आहे डोंगरात वरती आलेला. आणि इथे त्यांनी गेस्ट हाऊस छोटंसं बांधून म्हणजे जागा वरपर्यंत जागा आहे, तिथे लागवड केली आहे. छान आहे छान आहे. संगमेश्वरात पोहोचलो बरोबर. वाजले किती? 3 वाजले ना, सॉरी 3 नाही 2:38 झाले. आता एक इथे स्वामिल आहे, सुर्वे स्वामिल म्हणून, हे बघा इथेच त्यांनी थांबायला सांगितलंय. येत आहेत ते, टेम्पो घेऊन येत आहेत. तोपर्यंत आपण गाडीत मध्ये बसूया. पाऊस आला. बघा आपली गाडी खाली झाली आहे. एवढी झाडं होती यांची. काय रेकॉर्डिंग करून ठेवावं लागतं. चला आपली 2 डिलेवरी कंप्लीट झाले. आता आपण डायरेक्ट इथून, अरे देवा पडदा खाली करायचा राहिला. आता आपण इथून डायरेक्ट चिपळूण म्हणजे चिपळूणच्या आतमध्ये कुठेतरी गाव आहे काहीतरी, तिकडे जाऊया. आता लोकेशन लावावं लागणार. सावर्ड्यातून आतमध्ये रस्ता एक दाखवतोय, त्या रोडने जायचं. चला पटापट जाऊया. 3 इथेच वाजलेत. आता काही कुठे जेवण वगैरे करायला थांबणार नाही, डायरेक्ट तिकडेच जाऊया. चला आता आपल्याला इथून ना आपलं लोकेशन आहे ते 62 किलोमीटर आहे. बघा 61 किलोमीटर दिसतंय का काय माहिती तुम्हाला. एक तास 19 मिनटं दाखवत आहे, म्हणजे 1-1.5 तासात आपण पोहोचून जाऊ. 3, 4, 4:30 पर्यंत त्या लोकेशनला पोहोचू. तर मित्रांनो आपण ना सावर्ड्यात पोहोचलोय आता बरोबर. आणि सावर्ड्यात इथेच पुढे ना आपल्याला लेफ्ट दाखवतोय एक. सावर्ड्यात ना हे बघा ही मस्जिद आहे ना, तिथेच आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. हा मध्येच कशाला थांबलाय, मध्येच गाडी लावून थांबला बघा. त्या मस्जिदीकडूनच आपल्याला लेफ्ट दाखवतोय. अरे यार काय चाललंय, मध्येच थांबून गोष्टी करतोय तो. ह्या रोडने सरळ सरळ आपण चिपळूणमध्ये बाहेर पडायचो. तसाही अनोळखी रस्ता नाहीये, मी गेलोय बऱ्याच वेळा या रोडने. कारण गेल्या वर्षी की पहिल्या वर्षी या रोडने आम्ही बऱ्यापैकी गेलोय, बऱ्यापैकी. म्हणजे हाच रूट होता आपला डायरेक्ट. आपण कुठे माहितीये, परशुराम, सॉरी हा रस्ता खराब होता ना त्यावेळी आपण डायरेक्ट परशुराम घाटाच्या मुळात, एकदम मुळात बाहेर पडायचो. आता आपण हे गुहागर रस्त्याला बाहेर पडलो. इथून आपल्याला लेफ्ट दाखवतोय. लेफ्ट साईडला गुहागरला रस्ता गेला आणि इथून राईट साईडला सरळ आपण या साईडला गेलो ना की आपण ते परशुराम घाटाच्या एकदम मुळाशी, म्हणजे बरोबर पायथ्याशी पोहोचू बरोबर. हा रोड काय आपला पार्ट होता. आता ह्या साईडला मी या रोडने कधी गेलो नाही. आता इथून आपण एक 9-10 किलोमीटर आपल्याला इथून या रोडला जायचंय सरळ सरळ. 10 किलोमीटरवर जे लोकेशन पाठवलंय ना ते दोघे जण थांबलेत.
ते माझ्यासोबत येतील, ते आपल्याला पुढे घेऊन जातील. बघूया तिथून पुढे किती लांब आहे काय माहीत नाही. एक बघूया किती वाजेपर्यंत पोहोचतोय. निदान 5 वाजेपर्यंत तरी मेन लोकेशनला पोहोचली पाहिजे गाडी. पोहोचलो आपण आता तिथे या बाजारात कुठच्या तरी, आणि इथून आपल्याला राईट घ्यायचं आहे. चिवेली वाघेवरी असं काहीतरी नाव आहे. चिवेली साईडला इथेच ते थांबलेत कुठेतरी. हे बघा पुढे जंक्शन दिसतंय. काय गावाचं नाव आहे? चिवेली फाटा. बरोबर आपण ना चिवेली फाट्याला पोहोचलोय. फायनली पोहोचलो बाबा त्या लोकेशनला. आणि आता काय आहे माहिती आहे, गाडी आपली उद्या सकाळी खाली होणार आहे. कारण खाली करणारी माणसं आहेत ना ती आली नाही आहेत. आता काय करू, त्यांचा रूम आहे ते जे माझ्यासोबत आले आहेत दोघेजण, तर त्यांचं ते इथे राहतात. काय माहिती नाही मला कसं काय ते. तर त्यांच्यासोबत आता मी राहीन आणि उद्या सकाळी गाडी खाली करेन. आता वाजली किती, काहीतरी गावाचं नाव सांगतो तुम्हाला. काय नाव मगाशी बोललो बघा तुम्हाला त्या तेच गावाचं नाव. बरोबर 5 वाजलेत, म्हणजे 4:58 झाले. चला बॅग घेऊन आता त्यांच्या रूमवर जाऊया, बघूया कसा आहे रूम. चला अशी काहीशी आहे बघा. इथे आपली गाडी लागली आहे दिसते. आणि यांचं रूम आता या साईडला चालत गेलेत. असं काहीचं गाव आहे. हा बघा, आता हे लोक गेले कुठे काय माहिती, चालत चालत इथून गेलेत. बघूया पुढे जाऊन त्यांना फोन लावूया. हे काय आले आले. हे बघा समोरून येतोय तो दादा. यांच्यासोबतच मी आता त्यांच्या रूमवर झोपणार आहे. हे दादा आहे. कुठची ही, हे घर आहे का? चला चला. हे बघा समोर हे जे घर दिसतंय ना, इथेच आपल्याला राहायचं आहे आज रात्री. हा बघा असा काहीचा रूम आहे दिसतोय. इथे आज रात्री झोपायचं आहे आपल्याला. तर आपण ना गोंधळे गावात आज खाली करायला आलेलो आणि रूममध्ये बसून बसून कंटाळलो. तर हे दादांनी एक सुंदर असं मंदिर बघायला आणलं आहे. बघा ह्या गावातलं मंदिर आहे. नाव काय या मंदिराचं? शंकर महादेव हरिहरेश्वर. 300-350 वर्ष जुनं मंदिर आहे. पायऱ्याच बघा काय मस्त आहे. हे बघा जुनं बांधणीतले. मस्त आहे. सुरुवातीला जाऊ का नंदी आहे इथे. आपण दगडीच असे. हे छप्पर नवीन बांधणीतलं दिसतंय. हा जो गाभारा आहे खरंच वा मस्त आहे. डाव्या साईडला गणपती आहे. पटवाकुळे आहेत होय ना. इथं आहे पिंडी आहे वाटते इथे. घंटा बघा केवढी मोठी आहे. वाव मस्त मंदिर आहे. मस्त आवाज घुमतोय आणि वरती मोठं आलं वरती पालखी बघा.
पालखी पण छान आहे इथे. बघा मंदिराची भिंत ना केवढी मोठी आहे बघा. हे बघा जवळजवळ पूर्ण मावळतोय त्याच्याही बाहेर आहे, खिडकीच्या बाहेर. खिडकी जरा आत बऱ्यापैकी एवढी मोठी जवळजवळ 5 फूट रुंदीची भिंत आहे. हे बघा ते सगळी माहिती आहे. नव्हतं अचानक अशा गावात आलो आहे. एवढं सुंदर गाव आहे, शांत मस्त आहे. मस्त मंदिर बघा किती भारी आहे. खूप जुनं मंदिर आहे. आणि इकडे मंदिराच्या उजव्या साईडला ती विहीर आहे. हे दगड सुसुळीत झाले असणार ना. दगड केवढे आहेत बघा. खूप जुनं बांधकाम आहे, खूप जुनं. चप्पल घालून जाऊ शकतो. बापरे, अरे वा मस्तच आहे. अशी सिंधुदुर्ग किल्ल्यावर अशी विहीर आहे. एक साप आहे, पाणसाप असणार तर गेला. कसला आहे बघा, खतरनाक. मस्त बांधली आहे ना. सुंदर अगदी भारी. असं इकडे कमान. होय. हे बघा इकडे बघा त्यांना बघ. अरे वा. भारीच आहे, भारीच. दगड वची रे बघा, ही केवढी साईज आहे. खूपच मोठी सर. हाता एका माणसाला उचलणार पण बांधताच येणार नाही असं. किती आग घातली आहे त्यांनी. हे बघा इथून काहीसं असं दिसतंय. हे गडाचे काय म्हणतात बुरुज असतात त्या पद्धतीत हे बांधलंय दोन्ही साईडला. आणि मग चिऱ्याची साईज बापा बाबा केवढी मोठी आहे बघा. भले मोठे दगड आहे तिथे. बापरे, हा दगड बघा केवढा. म्हणजे तेव्हाची माणसं एवढे दगड उचलत असतील. किती धष्टपुष्ट असणार विचार करा त्यावेळीची माणसं. आत्ताच्या माणसांना आत्ताची चिरे हे बघा. हे बघा हे छोटे छोटे दिसत आहेत. हे बघा ते उचलताना नाकीनं होतंय. मस्त आहे, मस्त खरंच. मंदिराची तटबंदी पण बघा भारी आहे. पूर्ण ह्या काळ्या दगडातच बांधलेली आहे. दिसते मस्त. शांत वातावरण आहे सगळीकडे. आणि ह्या साईडला शेती आहे. गोंधळे गाव, गोंधळे. अचानक पोचलो या गावात. कधी पोचलो कधी येणार होतो काय माहिती. भाड्याच्या निमित्ताने या गावात पोचलो. मस्त विहीर बघायला पण मिळाली, मंदिर बघायला मिळालं. त्या दादांकडे हॅलो, एक सबस्क्रायबर पण वाढला. सबस्क्रायबर पण वाढले. हो, आज मी यांच्यासोबत त्या रूममध्ये असणार आहे, झोपणार आहे. सकाळी गाडी खाली करूया आणि मग निघूया. The next day. गोंधळे म्हणून गाव आहे, या गावात थांबलेलो आम्ही. किती सुंदर गाव आहे बघा. मस्त शांत एकदम. याच घरी थांबलेलो. आणि इथे ना एका पक्षाने घरटं बनवलं आहे चिमण्यांनी. 2 चिमण्या राहतात हे बघा, दिसतंय किती मस्त आहे बघा. त्यांनी तोडलं नाही आहे. घराच्या बरोबर कोपऱ्यावर बनवलं आहे त्याने. आणि काल संध्याकाळी मी बघितलं हे घरट्या मारत असतात, काही नाही काही घेऊन येत असतात. या घरट्यात जातात येतात, काय सुरू असतं त्यांचं.
पाऊस येतोय मोठा. थांबूया काय? चला, सकाळचे आता 6:30 वाजून गेले, 6:45 वाजले. आणि आता आम्ही ते झाडं खाली करायला जायचं आहे ना, त्या लोकेशनला जातो आहे. मस्त रात्री झोप झाली, त्या रूममध्ये थांबलो, त्या दादांसोबत होतो, व्यवस्थित सोय केली. नंतर जेवणासाठी गेलेलो तिकडे, एकदम अप्रतिम जेवण होतं, शाकाहारी जेवण जेवलो आम्ही. खरंच भाकरी चपाती भाजी मस्त जेवण होतं. एवढं या गावातली वस्तीची बस कुठे चिपळूण ते चिपळूण गोंधळे ते रामपूर. आपली गाडी तिथे लावली. गोंधळे देऊळवाडी इथेच आम्ही थांबलेलो. नाही ते नको, थांब काढतो. बरोबर 7 वाजता पोहोचलो हा लोकेशनवर. आहे बघा, इथेच खाली होणार आहे आपली काय चांगलं आहे ना. शिडींचं झाड, अजस्त्र झाड होतं. मेलं पाहिजे होती ना. जी तू आतमधून दे मला, मी खाली ठेवतो. जरा नीट होतं. आणि स्पेसिस वाईज लावलीत ना त्यांनी, हां जरा स्पेसिस वाईज दे. आता पाठीमागे हे बघा, असं जंगलच आहे पूर्ण. इथे छोटासा ओहोळ आहे आणि इथे आपली खाली होणार आहे. इथेच लावायची आहेत कुठेतरी गाडी. हे पण तुम्ही लावता? हे आमच्याकडे भरपूर आहेत. चांदोड, आम्ही चांदोडा म्हणतो, चांदवड म्हणतात. ही झाडं आमच्याकडे अशीच असतात जंगली झाडं. आपल्या गावातल्या लोकांना यांची नावच माहिती नाहीत. नावं म्हणजे वेगळ्या नावाने हे करतात, तोडून टाकली जातात ही झाडं. इथे बघा, ह्या झाडांचं जंगल केलं जाणार आहे. सगळी जंगली झाडं आहेत. ह्या माझ्या मते कुंभियो हां होय ना. हां कुंभियो पण लायतात बघा तरी. हैसर चांदुर्ड्याचं झाड हा. हे बघा, सगळी जंगली हे रतांब्यासारखं दिसतं. तिथे ही तर आम्ही तोडून टाकतो, कितीतरी असतात आमच्या इथे. हे बघा, बिबा की काय बिब, हो बिबोयल आहे तर ते बघा. खाली झाली बाबानं. हे बघा, एवढी सगळी झाडं आणलेली मी, एवढी. सगळी जंगली झाडं आहेत हा. जंगली गावात आपण सहज तोडून टाकतो, ती झाडं इथे प्रॉपर लावली जात आहेत. आणि हे दोघे पण ॲग्रिकल्चरचे स्टुडंट आहेत, दोघे फॉरेस्टचे. हां हां हां, दापोली युनिव्हर्सिटी ना. एवढं शांत वातावरण आहे ना. माझ्या मागे ऐकू शकता तुम्ही बॅकग्राऊंड म्युझिक येते ऐकायला. सगळे पक्ष्यांचे आवाज येत आहेत. मस्त जंगल आहे इथे, भारी एकदम. आणि ही जंगलात स्पेशली जागा घेऊन ही झाडं लावणार आहेत, म्हणजे जंगल जोपासतायत. आणि आपल्याकडे काही लोक जंगल तोड करत आहेत. होय काय? ते साईडलाच लावतो काय? हो. काल मी जिथे जेवण करायला आलो होतो ना, तिथेच नाश्ता करणार आहे. चला.
काल जेवण अप्रतिम जेवण होतं हा. मस्त जेवण, भाकरी भाजी बटाटा आणि डोबळी मिरचीची भाजी होती, डाळ भात, मस्त जेवण होतं. चला त्यांच्याच घरी आता नाश्ता करायला जातोय. तर चला जाऊया, बघूया काय आहे नाश्ता. नाश्त्याला उपीट आहे, उपीट ना. मध्ये थांबायचं काम नव्हतं, डायरेक्ट मस्तपैकी बारीक पाऊस पडतोय. गाडीत जाऊन बोलतो तुमच्याशी. बापरे, हो इथे हे घर होतं, इथेच नाश्ता केला मी. आणि तिकडे पाठीमागे 100-200 मीटरवर गाडी खाली केली. तर फायनली आपली गाडी खाली झाली आणि मस्त झाला प्रवास. मस्त झाला. आणि ह्या दादांसोबत दोघे पण होते, ते फॉरेस्टचे स्टुडंट आहेत दोघे पण. तर त्यांच्यासोबत ते आता ते रोपं वगैरे गावातले कामगार वगैरे घेऊन तिकडे लावणार आहेत. जरा धावत आलो, दम लागला. तर खूप चांगलं काम करतायत हे लोक. म्हणजे जंगल जोपासतायत. ज्या ठिकाणी काही लोक ना जंगलातली झाडं तोडतायत, बिल्डिंगा बांधतायत, तिथे कुठेतरी ना काही लोक अशी पण आहेत की आपली स्वतःची जागा जी पडीक आहे किंवा त्या ठिकाणी ना अशी जंगली झाडं लावून जंगल असं बनवतायत. खरंच भारी काम करतायत, भारी. असो, आपली गाडी खाली झाली आहे. तर कशी वाटली जर्नी तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आवडली असल्यास कोकणी गंधार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि गोंधळे गावात मी थांबलेलो रात्री आणि खरंच मस्त सुंदर गाव आहे, भारी, एकदम भारी एक्सपिरियन्स होता. इथे आपल्याला ना आपले जोशी म्हणून आपले सबस्क्रायबर भेटले काल इथे. तर त्यांनी आपल्या घरी घेऊन गेले मला. त्याच्यानंतर कॉफी दिली, म्हणजे पाहुणचार केला व्यवस्थित आणि पुन्हा इथे आणून सोडलं. म्हणजे जिथे राहिलेलो ना तिथे आणून सोडलं. त्यामुळे तो एक मोमेंट मस्त होता, भारी वाटलं. मस्त जर्नी झाली माझी. तर कशी वाटली ही जर्नी तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आवडलं असल्यास कोकणी गंधार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, लव यू.